घर खरेदी करताय तर या चुका टाळा, नाहीतर आपल्याला लाखोंचा फटका बसू शकतो. सर्वप्रथम लोकेशन. जर का फक्त घर अफोर्डेबल आहे म्हणून लोकेशन न तपासता घर खरेदी करत असाल तर कदाचित ही सर्वात मोठी चूक होईल. त्यानंतर येतो लीगल. लीगलमध्ये येणे, त्यानंतर कुठली कन्सेंटिंग अथॉरिटी परमिशन, जसं की रेरा रजिस्ट्रेशन, ह्या सर्व गोष्टी चेक करणं महत्त्वाचं आहे. तसंच त्याचबरोबर कुठलंही त्या प्रोजेक्टवर लीगल लिटिगेशन तर चालू नाही ना, हे पण चेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर रेडी पोझिशन घ्यावं की अंडर कन्स्ट्रक्शन. जर अंडर कन्स्ट्रक्शन घेतो तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं प्राईसमध्ये विवर मिळेल, परंतु पोझिशन डिले, मग त्याच्यानंतर जी क्वालिटी कमिटमेंट आहे त्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाईज करावं लागेल. आणि त्याचऐवजी जर आपण रेडी पोझिशन घर खरेदी करताय तर त्यामध्ये पोझिशन तर ताबडतोब मिळून जाईल, तसेच क्वालिटी जे दिसते तेच आपल्याला मिळणार आहे. नंतर येतो एक्सपर्टीज ॲडवाईस. एक्सपर्टीज ॲडवाईसमध्ये जे काय आपल्या शहरातील रिअल इस्टेट कन्सल्टंट्स असतील किंवा एजंट्स असतील तर त्यांचा सल्ला हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की ते आपल्या एक योग्य घर शोधून देण्यामध्ये मदत करतील.